दृश्य आपण बघतोय विधान भवनाच्या बाहेर पायऱ्यांवरती हे आंदोलन सुरू आहे। विरोधक एकवटलेले आहेत आणि विरोधकांकडनं अर्थसंकल्पात गोलमाल करण्यात आलेला आहे। कंत्राटदार मालामाल अशा स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप करणारे फलक हे हातात घेऊन सगळे आमदार उभे असलेले पाहायला मिळत आहेत। अधिक माहिती घेणार आहोत। विनायक डावरुंगचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, जोरदार घोषणाबाजी होती विरोधकांकडनं। पक्षाकडून विधानसभेच्या पायऱ्यांवरती शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने सरकार कशा पद्धतीने फसवत आहे याचे पोस्टर्स घेऊन विरोधक जे आहेत या ठिकाणी आंदोलन करतायत। आज शेवटचा विधिमंडळाचा अधिवेशनाचा दिवस आहे आणि त्या दिवशी हे विरोधकांचं आंदोलन सध्या सुरू आहे। पीक विमा कंपन्या कशा पद्धतीने शेतकऱ्यांना फसवत आहेत आणि शेतकरी कुठेतरी कोमात जात आहेत, आमदार मात्र तुपाशी आहेत, सत्ताधारी तुपाशी आहेत असं यामध्ये पुस्तक हातामध्ये पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे अर्थसंकल्पामध्ये कंत्राटदारांना मालामाल करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांना मात्र काहीच देण्यात आलं नाही असेही पोस्टर्स विरोधकांच्या हाती या ठिकाणी पाहायला मिळतात आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती आज विरोधक आक्रमक या ठिकाणी विधानसभेच्या पायऱ्यावर पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीनं हे संपूर्ण 5 दिवसाचं अधिवेशन होतं त्या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी काहीच सरकारने अजूनपर्यंत दिलं नाहीये आणि त्यामुळे हा निषेध सगळे विरोधक